जर कामगार मंत्र्यांनी जे काही म्हटलेलं आहे कामगारांना भिकारी या शब्दाचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। कारण कामगारांना भिकारी म्हणणं म्हणजे ते त्या खात्याचे मंत्री आहेत। त्यांनी येत्या 2 दिवसात जर त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली नाही तर आमचे सर्व पिंपरी चिंचवडमधले कामगार या ठिकाणी येऊन आम्ही ठिय्या आंदोलन करू। याचं मी त्यांना एक या ठिकाणी निवेदन देतोय। दुसरी एक गोष्ट, जर ह्याच्यावरती योग्य तोडगा निघाला नाही आणि त्यांनी त्याच्यावरती दिलगिरी व्यक्त केली नाही, नागपूर अधिवेशनामध्ये सगळ्या मंत्र्यांना, कारण एखाद्या मंत्र्याचं स्टेटमेंट हे राज्याच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं स्टेटमेंट धरलं जातं भारतीय संविधानानुसार, त्यानुसार ते सगळ्यांचं स्टेटमेंट आहे का हे विचारण्यासाठी त्यांना घेराव घालू आणि याच्याविषयी जाब विचारू। आणि दुसरी एक गोष्ट माझी साहेबांना सांगणं आहे की साहेब, तुम्ही कामगार मंत्री आहात, तुमच्याशी येणं, चर्चा करणं, तुमच्याशी बोलणं आणि तुमच्याविषयी निदर्शनं करणं, कारण तुम्ही पर्सनल व्यक्ती नाही आहात, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, तुमच्याशी बोलणं, तुमचा निषेध करणं किंवा तुमचे आभार मानणं हे सगळं आमचं घटनात्मक अधिकार आहे। त्यानुसार आमची लोक येऊन या ठिकाणी कामकाज करत होती। तुम्ही ज्या केसेस कामगारांवरती दाखल केलेल्या आहेत, माने साहेबांवरती दाखल केलेल्या आहेत, त्या तुम्ही जर विड्रॉल केल्या नाही तर सर्व कामगारांच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये लाक्षणिक अमरण उपोषण या ठिकाणी केलं जाईल। त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय त्या केसेस आपण माघार घ्यायला लावा, कारण जर 144 कलम तुम्ही लावलेलं होतं तर त्याची कल्पना तुम्ही सर्वांना द्यायला पाहिजे होती। त्या संदर्भातली कल्पना तुम्ही कोणालाही दिलेली नाही आहे आणि त्या संदर्भात तुम्ही हे करावं अशी मी तुम्हाला आमच्या सर्व संघटनेच्या वतीने विनंती करतोय। आणि जर ह्याच्यावरती योग्य तो तोडगा काढला गेला नाही तर 27 जुलैला 27 नोव्हेंबरला आमच्या सगळ्या युनियन संपावरती जाणार होत्या, पण काही वेळ सरकारला द्यावा, मराठा आंदोलन चालले त्याच्यामध्ये सगळ्यांना सरकारने सकारात्मक विचार करावा म्हणून आम्ही ते स्थगित केलेलं आहे। जर त्याच्यावरती योग्य विचार केला गेला नाही तर गिरणी कामगारांमध्ये काय झालं होतं, विदाऊट संपाच्या नोटीस जाऊन ते देशोधडीला लागले होते। परंतु येणाऱ्या काळात 150 संघटना पुणे जिल्ह्यातल्या मोठ्या बजाज कामगार संघटना असेल, वॉल्क्सवॅगन असेल, ज्या ठिकाणी 3-3 आणि 4-4 हजार कामगार आहेत, अशा सगळ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या ह्या लीगल संपावरती जातील आणि तो जो संप होईल आणि ते कामगार जे इथे येतील ते कामगार मंत्र्यांना आलेलं कामगार इथं पेलवणार नाहीत। कामगारांवरती झालेला अन्याय आणि त्याच्यानंतर कामगार आलेल्या रस्त्यावरती त्याचं उत्तर देणं त्यांना अवघड जाईल। त्यामुळे माझं त्यांना विनंती आहे, हा लढा शांततेच्या मार्गाने संयमाने चाललेला आहे, तो तुम्ही लवकरात लवकर सोडवावा आणि कामगारांवरती दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत। प्रत्येक राजकीय पक्षांच्या आंदोलनाला या ठिकाणी सर्व कामगार संघटनेच्या नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। फक्त पक्षीय कामगार संघटनेच्या सर्व नेत्यांनी दिला आहे। राष्ट्रवादीचे आलेत, काँग्रेसचे आलेत, इंटकचे सचिन आयर साहेब सेनेचे आलेत, एवन पावसकर साहेब जे मुख्यमंत्री साहेबांच्या शिवसेनेचं काम करतात त्यांनीही पाठिंबा दिला आहे पत्राद्वारे। फक्त भारतीय कामगार सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे सर्व पक्षीय कामगार संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे। महाराज साहेब आले होते, संभाजीराजे त्या ठिकाणी, त्यांनी पाठिंबा दिला आहे। चळवळीतल्या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आहे। सर्व राजकीय व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आलेत, आमदार खासदार आलेले आहेत। शोकांतिका एवढी आहे, प्रश्न कामगारांचा आहे, कामगार मंत्र्यांनी यायला पाहिजे होतं, ते अजून आलेले नाहीत। आता तुमच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का साहेब? त्यांना माहीत नसेल, हे जे कामगार आणि ही कंपनी आहे ना, ही मावळात आहे आणि देशावरती जेव्हा राज्य होतं आणि स्वातंत्र्याची पहिली कुठं चिंगारी पेटली असेल ना, ज्यांना कुणाला घेऊन शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ते मावळातनं केलं। शेतकऱ्यांवरती पहिला गोळीबार झाला, आंदोलनं झाली, ती मावळात शेतकऱ्यांनी छातीवरती गोळ्या भरून ते आंदोलन दडपलेलं आहे। आणि इथं जर त्यांनी हुंदाई मोटरचं तसंच करण्याचा प्रयत्न केला ना, मी तुम्हाला सांगू शकतो, म्हणजे सगळीकडे म्हणलं जातं, म्हणजे बरेच लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचं स्वराज्य 3.5 जिल्ह्याचं होतं, म्हणजे आपण सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे, पण जे तिथून चालू झालं ना ते मावळातनं झालं। मग मावळात काय काय होऊ शकतं आणि आम्ही काय काय करू शकतो हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच दाखवू। आणि संविधानिक पद्धतीने, कुठेही असं धमकी वगैरे नाही, संविधानिक जो संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे, जे हत्यारं आम्हाला संविधानाने दिलेली आहेत, ज्या संविधानिक पद्धतीच्या हत्याराचा वापर करून लढलं पाहिजे, त्या सगळ्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढू। भिकारी म्हणून घरांना भिकेला लावलं हे सिद्ध केलंय का असं वाटतं? हो, पण त्यांनी जर भिकारी म्हटलं असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे पहिल्यांदा। ते कामगार मंत्री आहेत आणि त्या शब्दाची त्यांनी जाहीर दिलगिरी जर व्यक्त केली नाही तर मोठा हे होईल। इथं कुणी येणार नव्हतं, त्यांच्या एका कालच्या स्टेटमेंटमुळं आज 10 युनियनची लोक, सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवडचे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी जर दिलगिरी व्यक्त नाही केली तर सर्व संघटनेचे अध्यक्ष जरी आले पिंपरी चिंचवडचे पुण्याचे तरी इथं 5000 लोक होतील आणि सगळे कामगार आले तर लाख लोक सांगलीमध्ये मिरजेमध्ये येतील। आणि माझी विज्ञानदादांकडून अपेक्षा आहे की त्या सगळ्या 1 लाख लोकांची ते सोयी करतील।
सामाजिक जाणीवेतनं. त्यांच्याबद्दल आता अपशब्द बोलणं योग्य नाही. आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना तुमची काय भूमिका असणार? नागपूर अधिवेशनामध्ये 3 दिवस आम्ही पायी मोर्चाने जाणार आहोत 3 दिवस अगोदर, आणि तिथं जर त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर तिथं घेराव घालू, आणि आठवड्यात जर आमचा प्रश्न सुटला नाही तर अमरण उपोषण सुद्धा तिथं त्या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने करण्यात येईल. कामगार मंत्र्यांच्या या भूमिकेपाठीमागं वरिष्ठ पातळीवरचे कोण जबाबदार आहेत असं मला वाटतं का? येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्या संदर्भातली क्लिप तुम्हाला ऐकू येईल नक्कीच. ही जी 300 एकर लँड आहे कंपनीची, ही 1 रुपया भाड्याची लँड आहे. 1 रुपया भाड्याने, वर्षाला 1 रुपया भाड्याने. आणि ते महाराष्ट्र सरकारचं आणि कंपनीचं ॲग्रीमेंट आहे, त्याच्यातला हा क्लॉज आहे. येणारी कंपनी जर जनरल मोटरची पार्टनर असेल, 50% शेअर्स येणाऱ्या कंपनीमध्ये जनरल मोटरचे असतील, किंवा तिचं मॅनेजमेंट जनरल मोटरचं असेल तरच ट्रान्सफर करता येईल. म्हणजे कंपनी बंद आहे का? कंपनी बंद नाही ना, कारण कंपनी जर बंद झाली तर तुम्हाला जागा नाही विकता येत. आणि मग आज 4 महिने झाले तुम्ही क्लोजर दिला, तो योग्य आयोग हायकोर्टातला भाग आहे. तुम्ही जागा का नाही काढून घेतली? सगळ्या ह्या व्यवहारातला जो पोपट आहे ना, म्हणतो ना आपण पोपट, जीव त्या जागेमध्ये. कंपनीचा ॲसेट तिथं 500 कोटीचा आहे, आणि ह्या जनरल मोटर्सनी हुंदाय मोटर्सला 4,500 कोटीला प्लॅन्ट विकला आहे. म्हणजे काय विकलंय? ती जागा ह्या सगळ्याचा पोपट आहे. आणि मग जर जागेसहित कामगार जर ह्या क्लॉजप्रमाणे ट्रान्सफर करायचे म्हणलं तर ॲग्रीमेंटच्या क्लॉजप्रमाणे कामगार ट्रान्सफर होतात, कारण कंपनी बंद होत नाही. मग हुंदाय काय म्हणणार? कामगारांसहित आम्ही घेण्यासाठी आम्ही 1,000 कोटी रुपये तुम्हाला कमी देऊ, कारण कामगारांना पगार 70,000 आहे, 60,000 आहे, आम्हाला 10-20 हजाराचे कामगार मिळणार. मग कसे काढायचे कामगार? तर हे क्लोजर. आता वजीर क्लास निशिता मात्र मॅडमचं एक जजमेंट आहे बॉम्बे हायकोर्टाचं, त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलं आहे, क्लोजर म्हणजे पूर्ण कंपनी बंद, पूर्ण. आणि ह्या साहेबांनी आपल्या पर्टिक्युलर अंडरटेकिंग क्लोजरचं दिलं आहे, म्हणजे तेवढी कंपनी बंद नाही केली, पर्टिक्युलर तळेगाव प्लॅन बंद केला. का? तर ते बंद केलेलं ॲसेट जनरल मोटरच्या मालकीचं राहावं, आणि आता हुंदाय त्याच्यात 50% पार्टनर व्हावी, हा त्यातला विषय. आणि दुसरी गोष्ट मला साहेबांना सांगायचं आहे, मी त्यांच्यापेक्षा वयाने बारीक आहे, पण आता कामगार म्हणून अधिकाराने सांगतो. अण्णाभाऊ साठेंचं वाक्य आहे, ही पृथ्वी शेषनागाच्या फणावर नाही तर कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या तळ हातावरती आहे. आणि माननीय साहेबांनी, आम्ही सगळे जे आलो आहे ना, तर त्याची येणाऱ्या 2 दिवसात जर साहेबांनी जाहीररित्या दिलगिरी व्यक्त केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनात निर्माण करू. कारण त्यांनी राज्याचे कामगार मंत्री असताना आंदोलनाचे विविध प्रकार असतात, धरणे आंदोलन असतं, साखळी उपोषण असतं, भीक मागो असतं, वेगवेगळे प्रकार असतात. तर आमची लोक इथं भीक मागो आंदोलन करत होते. त्यांनी जे वाक्य कालच्या प्रेस नोटमध्ये वापरलेलं आहे की भिकाऱ्यांची भीक नको, म्हणजे तुम्ही जनरल मोटरच्या कामगारांना नाही तर राज्यातल्या सगळ्या कामगारांना भिकारी म्हटलात, आणि त्याचे तुम्ही मंत्री आहात त्या डिपार्टमेंटचे. आणि जे अण्णाभाऊंचं वाक्य आहे, कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या हातावरती ही पृथ्वी उभी आहे, मग त्यांच्या विचारांना काय आहे का नाही? त्यामुळं त्या वाक्याची तुम्ही जाहीररित्या दिलगिरी व्यक्त करा, नाही तर अधिवेशनामध्ये आम्ही 100 आमचे 1000 कामगार अधिवेशनामध्ये तिथं येतील, आणि सगळ्या मंत्र्यांना आम्ही तिथं नागपूर अधिवेशनामध्ये घेरा घालू, आणि ह्याचा जाब विचारू की तुम्ही भारतीय संविधानानुसार एखाद्या मंत्र्याचं स्टेटमेंट हे सामुदायिक राज्याच्या प्रमुखाचं स्टेटमेंट समजलं जातं. जर कामगार मंत्र्यांचं हे स्टेटमेंट असेल तर मुख्यमंत्र्यांचं हे स्टेटमेंट आहे का, मग उपमुख्यमंत्र्यांचं हे स्टेटमेंट आहे का? आणि त्यांना सगळ्यांना घेराव घालून याचं उत्तर द्यायला लावू. त्यामुळे अधिवेशन चालू व्हायच्या अगोदर माननीय कामगार मंत्र्यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त करावी, अशी आमची सगळ्या कामगारांच्या वतीने त्यांना विनंती आहे.